करायलास? भिजू घालायलो. स्वच्छ केलं हरभरे? नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या या चॅनलमध्ये. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. वेगवेगळ्या पालेभाज्या मार्केटमध्ये आलेले असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये मिक्स भाजी केली जाते, तसंच वेळामुशाला भजीसुद्धा केली जाते. तर तशीच वेळामुशाची भजी आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत हे तुम्हाला मी दाखवते. हे भोगीच्या आदल्या दिवशी सुद्धा केली जाते आणि वेळामुशाला सुद्धा केली जाते. तसेच ह्या सर्व पालेभाज्या हिवाळ्यामध्ये म्हणजेच आता थंडीमध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे हे तुम्ही कधीही करून खाऊ शकतो. तर लागणारे साहित्य मी इकडे सर्व काही घेतलेलं आहे. तर माझ्याकडे इकडे हिरवा वटाणा वगैरे नव्हता, त्यामुळे तुमच्याकडे जे चणे आहेत ना, ते तुम्ही संध्याकाळी भिजत घालून सकाळी सुद्धा यूज करू शकतो, जे तुम्हाला ताजे नाही भेटले. ह्या ठिकाणी तुम्ही तुरीच्या शेंगा सुद्धा यूज करू शकतो. ते माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी काही घेतलेल्या नाही आहेत, पण माझ्याकडे हे साहित्यच मला खूप पुरेसं होतं, त्यासाठी मी ह्या साहित्यापासून बनवणार आहे. तरी मॉर्निंगचं टायमिंग जे लागणारं सगळं साहित्य आहे ते मी इथे घेतलेलं आहे. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात, म्हणजेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर भजी बनवण्यासाठी वगैरे मोठं पातेलं घ्या, कारण आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो, कारण हे 1 ते 2 दिवस सहज टिकते आणि आपण स्वतः बनवलोत म्हणजे आपण टेस्ट करण्यासाठी वेगळं काहीतरी प्रत्येकाला देत असतो. तर मला हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं, आमच्या सर्वांसाठी सुद्धा आणि बाहेर देण्यासाठी सुद्धा. तर अशा पद्धतीने मी एक पातेल्यावरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तर मी याला कावळा म्हणते, तुम्ही काय म्हणता माहिती नाही. तर तुम्ही या इथे ना मेजरमेंट म्हणजे सांगायला गेलं तर 1 ग्लासापेक्षा थोडंसं कमी तुम्हाला इथे तेल टाकायचं आहे. तर भजी बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर करा, त्यामुळे आणखीन टेस्टी लागते आणि खूप छान अशी आपली भजी चमचमीसुद्धा दिसते बरं का. वेगवेगळ्या भाज्या यामध्ये असतात, त्यामुळे आपल्याला जास्त तेलाची गरज पडते. तर पातेलं मी वरती ठेवून दिलेलं आहे. आता यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे. तेल छान असं गरम होत आहे. सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जे काही मी घेतलेलं आहे. तर एका वाटीमध्ये मी जिरे आणि मोहरी मिक्स करून घेतलेलं होतं, ते सर्व काही मी आता याच्यामध्ये टाकून दिले आणि त्यानंतर टाकलेली आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट. इतकं भन्नाट आणि एकदम टेस्टी अशी आपली भजी होणार आहे बरं का. या पद्धतीने तुम्ही तर एकदा नक्कीच बनवा. खूप सारी कोथिंबीर मी इथे ॲड केलेली आहे, जी मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या मी इकडे स्वच्छ धुवून बारीक कट करूनच घेतलेल्या आहेत. यामधले कुठल्या भाज्या तुम्ही स्किप करू शकतो किंवा हवं तर आणखीन वाढू सुद्धा शकतो, पण ज्या मी घेतल्यात ना त्यापासूनच एकदम छान असे चविष्ट होणार आहे. तर हे छान असं मिक्स करून घ्या आणि इकडे गॅसची फ्लेम मी एकदम मीडियम अशी ठेवलेली आहे. फोनमध्ये होता थोडासा चार्जिंगचा प्रॉब्लेम, त्यामुळे मला काय व्यवस्थित व्हिडिओ घेता येत नव्हता, पण मी आज ठरवलेलं होतं की हा व्हिडिओ तुम्हाला संक्रांतीच्या अगोदरपर्यंत टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मस्त अशी भोगीची तुम्ही मिक्स भाजी बनवण्याऐवजी अशी भजीसुद्धा बनवू शकतो. तर बघा इकडे मी आता यामध्ये कांद्याची पात आहे ते बारीक कट करून घेतलेली होती, ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. जे काही सर्व एक इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकतोत ना, तेव्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे भजी एकदम भन्नाट आणि टेस्टी अशी लागते बरं का. तर कोणाला बाजरीच्या रोटीसोबत आवडते, तर कोणाला ज्वारीच्या रोटीसोबत, तर कोणी पुरीसोबत थार खातं, तर कोणी साधी चपातीसोबत सुद्धा, किंवा कोणाकोणाला हे साधा राईस असतं ना त्यासोबत आवडतं. तर प्रत्येकाची चॉईस हे वेगळी असते, प्रत्येकजण प्रत्येकाच्या चॉईसनी खात असतं. तर तुम्हाला कशासोबत हे आवडते मला नक्की सांगा. मी यावर्षी फर्स्ट टाईम बाजरीच्या रोटीसोबत हे ट्राय केलेलं होतं, तर मला हे खूप आवडलेलं होतं बरं का. आणि जे काही भाज्या ना स्वच्छ आणि ताज्या घ्याल, त्यामुळे तर आणखीन छान अशी याला चव येत असते. जे काही पात आहे ना इकडं मिक्स झाली मस्त. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा बरं का, त्याच्यावरच आपली टेस्ट आहे आणि चमचमीतपणा जे आहे त्याच्यामुळे जास्त येत असतो. तर यामध्ये आता मी मेथी घेतलेली आहे. इथे मेथी तुम्ही हवं तर त्याला स्वच्छ धुवून, म्हणजे स्वच्छ तर धुवून घेतो, तर हवं तर त्याला कट करून घेऊ शकतो, पण मी तर स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे. फक्त मेथीचे पानं हे बारीक होते, त्यामुळे मला इथे काही कट करायची गरज पडलेली नाही आहे.
हे सुद्धा आता मी छान असं मिक्स करून घेते. हे जे भजी आहे ना, बनवते वेळेस कुठल्याच गोष्टी म्हणजे कंजूसपणा करू नका बरं का. कारण हे खाते वेळेस असं वाटेल की मी ते जास्त टाकलं असतं तर आणखीन टेस्ट वाढली असती, हे जास्त टाकलं असतं तर आणखीन टेस्ट वाढली असती. त्यामुळे याच्यामध्ये साहित्य मिक्स करते वेळेस तुम्हाला थोडाही कंजूसपणाचा करायचा नाही आहे. तर स्पेशली माझ्या बाळाला ही भाजी खूप आवडलेली होती बरं का, म्हणजेच हे भजी खूप आवडलेली होती. तर आणखीन थोडंसं मी यामध्ये तेल ॲड केलं, कारण सर्व काही हे पालेभाज्या होतं ना, म्हणजे जे काही भाज्या आतमध्ये घातल्या तेव्हा तेल मला थोडंसं कमी जाणवलं. त्यामुळे आणखीन इथे 1 ते 2 चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे. तर इथे मी गाजर ॲड केलेलं आहे. गाजर मी जास्त प्रमाणामध्ये ॲड करणार नाही आहे. हवं तर इथं तुम्ही करू शकतो. कोणी याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करतं, पण टोमॅटो ना 2-3 दिवस टिकत नाही. विदाऊट टोमॅटोची ही भजी केला तर 1-2 दिवस 2-3 दिवस सहज टिकते. फ्रीजमध्ये ठेवलात किंवा बाहेर ठेवलात तरी, कारण सध्या आहेत थंडीचे दिवस. तर मी गाजरसुद्धा इथे घेतलं. कवळं गाजर होतं, जास्त काही निबर नव्हतं, त्यामुळे हे गाजर थोडंसंच घेतलं आणि बारीक कट करून घेतलं. तर आता मी या ठिकाणी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे, कारण यामध्ये हळूहळू भाज्या सगळ्या मिक्स होत चाललेल्या आहेत. क्वांटिटी वाढत चाललेली आहे आणि आपलं पातेलं आहे ते मोठं आहे, त्यामुळे आता मी इथे गॅसची फ्लेम वाढवलेली आहे. कढई घ्या किंवा पातेलं घ्या, पण आकार ना थोडासा मोठा असावा भांड्याचा. तर इथे मी ॲड करते लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि काळं तिखट. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकतो. आणि हळद वगैरे, हळदीमुळं आपल्या छान असा भजीला कलर येणार आहे. तुम्हाला दुसरे कुठले मसाले यामध्ये पाहिजे असतील आणखीन तर ॲड करू शकतो, पण मला इतकेच मसाले पुरेसे होते. आपण मनापासून बनवलो तर तिखट मिठी असेल साधं काही, त्यासाठी टेस्ट आपली मनातून बोललेल्या म्हणजे मनातून बनवलेल्या गोष्टीला आणखीन छान अशी टेस्ट येत असते. फक्त म्हणतात ना, बाईच्या हाताला चव पाहिजे, हे मी ऐकलेलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगितले. आणि मनापासून जर तुम्ही कोणासाठी काही बनवलात तर ते पुढच्या व्यक्तीला नक्कीच आवडतं. तसंच आपण आपल्या मनापासून आपल्या फॅमिलीसाठी काही बनवलं तर त्यांना नक्कीच आवडेल. तर तिखट थोडंसं जास्त प्रमाणामध्ये इथे टाकणार होती, पण मी माझ्या बाळाचा विचार करून थोडंसं तिखट इथे कमीच ॲड केलेलं, पण एकदम टेस्टी झाली बरं का. तर आता होते हे ओटाणे. हवं तर तुम्ही जर तुमच्याकडे बाजारामध्ये जर तुम्हाला असे ओटाणे नाही भेटले तर तुम्ही ना किराणा शॉपमधून सुद्धा, जसे की चणे वगैरे तुम्हाला सांगितले, असे ओटाणे सुद्धा किराणा शॉपमध्ये भेटतात. फक्त तुम्हाला ते रात्री भिजत घालायचे आहेत सकाळी करायचे असेल तर. पण हे मला मार्केटला इझिली अवेलेबल झाले, त्यामुळे मला ना हे घेतलेले. फक्त मला चणे रात्री भिजू घालावे लागले. तर चणे आणि शेंगदाणे मी ते रात्री भिजू घातलेले होते, ते पण क्वांटिटी 1-1 वाटी ठेवलेली होती, कारण त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट लागत असते. त्याच्यामुळे आपल्याला भजी छान असं जास्त खावंसं वाटते, त्यामुळे इथे मी 1-1 वाटीची क्वांटिटी ठेवलेली होती. तर आता हे सर्व काही मी इथे छान मिक्स करून घेते. क्वांटिटी वाढत चालली आहे तसा घमघमाट वास सुटतच चालला आहे बरं का. म्हणजे कधी रेडी होती आणि आम्ही कधी खाऊ असं झालेलं आम्हाला. क्वांटिटी बघूनच आणि हे सर्व काही बघूनच असं वाटत होतं की न्यू काहीतरी बनवायला की आणखीन तोंडाला पाणी सुटतं आणि भूक लागते. तसंच हे भजी जर या पद्धतीने तुम्ही घरात बनवलात तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि सर्वजण तुम्ही बनवण्याच्या अगोदरच ताट घेऊन जेवणासाठी रेडी बसतील. आपले रेसिपी ब्लॉग तसेच आपले व्हिडिओज कसे वाटतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल, तसंच कोणत्या रेसिपीचा ब्लॉग पाहायला आवडेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर हे सर्व काही मिक्स करून घेतलं. थोडंसं एक प्रकारचं शिजवणं असं म्हटलं तरी चालेल, त्यामुळे थोडंसं या प्रोसिजरला थोडासा वेळ लागतो. क्या बात है. चिंच जर पाणीचं नसेल ना या भजीसाठी तर अधुरी ही आपली टेस्ट आणि अधुरी ही भजी असं म्हणू शकतो. तर इथं चिंचेचा कोळ मी घेतलेला होता आणि मस्त अशी आंबट प्रमाणामध्ये चिंच जुनी होती, ते मी भिजत घातलेली होते 1 तासापूर्वी. त्याचा कोळ सगळा काढून घेतलेला, एक छान असा डब्बा भरून झालेला होता, ते टाकून घेतला. दुसऱ्या साईडला मी ते गरम पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी.
तर त्यामध्ये मी 1 ते 2 तांबे अगोदर गरम करून घेतलेलं होतं आणि नंतर मला लागेल इथपर्यंत पाणी मी याच्यामध्ये सर्व काही पाणी ॲड करून घेतलं. पण पाणी याच्यामध्ये ॲड करता वेळेस थंड कधीच टाकून घ्यायचं नाही आहे, गरम पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे जी फोडणी आहे ते छान बसते, आणखीन आपल्या भजीची टेस्ट छान लागते. तसंच तुम्ही रेग्युलरची भाजी वगैरे करतो ना किचनमध्ये, तेव्हा पण कधी तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करून बघा, तेव्हा ना भाजीची टेस्ट वेगळीच होते बरं का. तसेच या भजीची टेस्ट गरम पाण्यामुळे आणखीन वाढणार आहे. तर अशा पद्धतीने झणझणीत तिकडे आपलंही रेडी झालेलं आहे. आता यामध्ये तुम्ही तिखट मीठ काही कमी असेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करू शकतो, पण इथे मला काहीच करायची गरज वाटली नाही, कारण जितकं काही लागणार होतं तिखट मीठ ते मी अगोदरच प्रमाण घेऊन त्यामध्ये सर्व काही टाकलेलं होतं. फक्त माझं कन्फ्युजन चाललेलं पाणी आणखीन वाढवू की राहू देऊ, त्यामुळेच कन्फ्युजनमध्ये मला इकडे जे काही ठेवलं होतं त्या सगळ्याला काय आता एक वेळ उकळी आलं, तरी मी थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवलेलं होतं. आणि तुम्ही याला पळी म्हणू शकतो किंवा दुसरा एक घाटे असतो, म्हणजे त्याच्याने तुम्ही हे बेसन पीठ आहे ना घाटू शकतो. तर इकडे लातूर साईडला कशीच भजी बनवतात बरं का, तुमच्या साईडला कशी बनवतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एक साईडला एक हाताने मी इकडे बेसन पीठ ॲड करून घेते आणि दुसऱ्या साईडने इकडे चम्मचच्या साहाय्याने असं मी घाटून घेते. फक्त इतकं लक्ष द्यायचं आहे, जे काही तुम्ही पीठ त्यामध्ये ॲड करताय ना त्याच्या गाठी होऊ द्यायचा नाही आहेत. सर्व प्रोसिजर सर्व महत्त्वाची इथेच आहे बरं का. हवं तर तुम्ही घरात कोणाची हेल्पसुद्धा घेऊ शकतो, कोणाकडनं तरी असं हळूवारपणे थोडं थोडं पीठ टाकून घेऊ शकतो आणि तुम्ही एक हाताने मस्त असं फेटून घेऊ शकतो. गॅसची फ्लेम थोडीशी बारीक ठेवायची आहे, कारण याचे चटके सुद्धा हातावर उठून हाताला सुद्धा पोळू शकतं बरं का. सर्वात महत्त्वाची प्रोसिजर आहे आणि खूप त्रासदायक आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण सर्व पीठ हातावरती उठून चटके सुद्धा बसतात आणि खूप पोळलं जातं, भाजलं जातं. तसं मला पण झालं थोडंसं, पण काही वाटलं नाही. थंड पाण्यामध्ये मी हे करून घेतलं घाईमध्ये, कारण मलाही आग होत होती हाताला, कारण एकटीच असल्यामुळे सर्व काही एकटींनाच करावं लागतं, तेव्हा अशा गोष्टी होतच असतात. एक हाताने मी पीठ थोडं थोडं ॲड करून घेतलं, एक हाताने चम्मचने फेटून घेतलं. तर आता सर्व काही गुठळ्या नको व्हायला म्हणून मी इथे गॅसची फ्लेम बारीक करून घेतली आणि आता छान असं इकडे मिक्स करून घेतली. तर मन प्रसन्न झालं बरं का. इतकं काही आपण बनवू शकतो त्याचा काही विश्वासच बसत नव्हता मला माझ्या स्वतःवरती. डोळे भरून आले असं म्हटलं तरी चालेल. असं वाटलं लहानाची मोठी कधी झाली आणि मी इतकी सुगरण कधी झाले. स्वतःची पाठ स्वतः शाबासकी द्यावं असं वाटत होतं आणि तुम्हाला सुद्धा असं वाटेल बरं का. ही व्हिडिओ बघून जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला नवीन काहीतरी बनवून खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर स्वतःला शाबासकी नक्की द्याल. तर इथं आपल्याला हे शिजण्यासाठी थोडंसं जास्त वेळ लागणार आहे, त्यामुळे सर्व काही बाजूला लागलेलं काढून घेऊयात आणि आता आपण हे झाकून ठेवून देऊयात. तर तुम्ही माझ्या पातेल्याकडे लक्ष देऊ नकात, कारण मी केकची ऑर्डरसुद्धा घेते आणि आपण ओव्हनमध्ये ऑर्डर कंप्लीट करत नाहीत, पातेल्यामध्ये करतो, त्यामुळे स्पेशल माझे पातेले त्याचेच आहेत. तर मोठ्या क्वांटिटीमुळे असल्यामुळे मी या पातेल्यामध्ये बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमची नजर जी आहे त्या पातेल्यावरून स्किप करून तुम्ही तुमची नजर ह्या भजीकडे करू शकतो. तर झाकण ठेवून देऊन इथं 15 ते 20 मिनटं मला हे शिजण्यासाठी लागलेले होते. मी फ्लेम वाढवलेली होती आणि मध्ये मध्ये याच्यामध्ये मी चम्मच फिरवून देत होती. तर असा व्हिडिओ झाला, कसा वाटला नक्की सांगा.